परभनी जिले के पाथरी शहर में आज एक ऐतिहासिक क्षण देखने को मिला। वर्षों से जिस अश्वारूढ़ छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का इंतजार किया जा रहा था, वो सपना आखिरकार साकार हो गया। शिवसेना शिंदे गुट के विधान परिषद सदस्य सैयद भैया खान उर्फ गब्बर खान ने अपना वर्षों पुराना वादा निभाते हुए सेरू कॉर्नर पर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य अश्वारूढ़ प्रतिमा स्थापित कर उनका लोकार्पण किया। इस अवसर पर सांसद संजय और बंडू जादव भी प्रमुख रूप से उपस्थित रहे। समारोह के दौरान जहां शिव भक्तों में उत्साह का माहौल दिखाई दिया, वहीं विधायक सईद खान के राजनीतिक बयानों ने भी नई चर्चाओं को जन्म दिया। 28 जून 2026 को परभनी जिले के पाथरी शहर के सेलू कॉर्नर पर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य अश्वारूढ़ प्रतिमा का लोकार्पण हजारों शिव भक्तों नागरिकों की मौजूदगी में संपन्न हुआ। बताया जा रहा है कि प्रशासन की अंतिम अनुमति मिलने से पहले ही देर रात क्रेन की सहायता से प्रतिमा को निर्धारित स्थान पर स्थापित किया गया। सुबह सांसद संजय उर्फ बंडू जादव और विधायक सईद भैया खान के हाथों प्रतिमा का विधिवत लोकार्पण किया गया। यह प्रतिमा केवल एक स्मारक नहीं बल्कि पाथरी की जनता से किए गए एक पुराने वादे की प्रतीक है। करीब 4 दशक से स्थानीय नागरिकों की इच्छा थी कि इस चौक पर छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा स्थापित हो। इस अवसर पर सांसद संजय यादव ने कहा कि सईद खान ने पाथरी वासियों का 40 वर्षों पुराना सपना पूरा कर दिया है। उन्होंने कहा कि ऐसे कार्य जाति और धर्म से ऊपर उठकर किए जाते हैं। उनके शब्दों में सईद खान शिवराय के मुस्लिम मावले हैं और पूरे पाथरी में आज खुशी का माहौल है। विधायक सईद भैया खान ने भी कहा कि उन्होंने मन में संकल्प लिया था कि जब तक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित नहीं होगी, तब तक वे विधान परिषद सदस्य के रूप में शपथ नहीं लेंगे। उन्होंने बताया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में अनुमति प्रक्रिया पूरी हुई और ये प्रतिमा उनके समय के खर्च से स्थापित की गई। सांसद खान ने कहा कि जनता से जो वादा किया था आज उसे पूरा करके दिखाया है। उनका संदेश साफ था, जो कहते हैं उसे करके भी दिखाते। कार्यक्रम के बाद पत्रकारों से बातचीत में विधायक सईद खान ने बड़ा राजनीतिक दावा करते हुए कहा कि जल्द ही ऑपरेशन टाइगर 2 शुरू होगा और 14 विधायक शिवसेना शिंदे गुट में शामिल होंगे। उन्होंने यह भी कहा कि वर्ष 2029 में महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही होंगे। सईद खान ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का आभार व्यक्त करते हुए कहा कि उन्होंने एक सामान्य परिवार और अल्पसंख्यक समाज के कार्यकर्ता को विधान परिषद तक पहुंचाने का अवसर दिया। उद्धव ठाकरे को लेकर पूछे गए सवाल पर उन्होंने कहा कि यदि ऑपरेशन टाइगर 2 के दौरान आदित्य ठाकरे भी शिवसेना में आने की बात करेंगे तो उन्हें पार्टी शामिल नहीं किया जाएगा। कार्यक्रम के अंत में विधायक सईद खान ने कहा कि आज उनका संकल्प भी पूरा हुआ और जनता से किए गया वादा भी पूरा हो गया। अब वे विधान परिषद सदस्य के रूप में शपथ ग्रहण करेंगे। पाथरी में आयोजित ऐतिहासिक समारोह के साथ न केवल 4 दशक पुराना सपना साकार हुआ बल्कि विधायक सईद भैया खान के राजनीतिक बयानों ने भी महाराष्ट्र की राजनीति में नई चर्चाओं को जन्म दिया है। लोक पुकार न्यूज पाथरी। काही लोकांची धारणा अशी होती की हे पुतळा मार्केट कमिटीच्या आवारात बसवावा। पाथरीकरांची इच्छा होती की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या चौकात असावा आणि त्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं असेल तर सन्माननीय आमदार सईद खान यांनी केलं, याचा निश्चित अभिमान आहे। त्यामुळे भाव याच्या पलीकडे जाऊन काही कामं करायची असतात। शिवाजी महाराज हे राज्याचं कुलदैवत आहे आणि अशा कुलदैवताचा पुतळा एक आमदार उभा करू शकतो। त्यामुळे त्याला कोणी मुस्लिम म्हणून संबोधायचं नाही, तो खरा मावळा आहे। त्यामुळे अशा मावळ्यांची गरज आपल्याला आहे। आज या ठिकाणी ज्या पद्धतीने पुतळा या ठिकाणी बसवला आहे, खरोखर पाथरीकर या ठिकाणी सुखावलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो की आमदार सईद खान असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, सर्व या कमिटी असेल, सर्व पाथरीकर असतील, आज पाथरीकरांचं पूर्ण स्वप्न पूर्ण झाले असं म्हणायला हरकत नाही।
अशाच पद्धतीचं चांगलं कार्य भविष्यात सुद्धा आम्हाला या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे आणि समाजसेवा ही ईश्वर सेवा आम्ही बाळगून अडीअडचणी सापडलेल्या माणसाचं काम, दीनदलिताचं काम, सामान्य माणसाचं काम, सामान्य माणसाला हेवा वाटावा अशा स्वरूपाचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस हा शिंदे साहेबांकडे आकर्षित झाला आहे. या पुतळ्यासाठी सुरुवातीला हे रस्त्याचं काम चालू असताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी आग्रह करून आंदोलन केलं, पहिले त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्यानंतर ही पुतळा उभारणीसाठी या रस्त्याच्या परवानगीपासून ते पुतळा बसवण्यापर्यंत त्यांनी हे काम केलंय ते आमचे आदरणीय आमदार सतीश सय्यद खान साहेब यांनी या ठिकाणी या पुतळ्याचं पूर्ण काम केलं. सातत्यानं प्रयत्न करत होतो. अखेर आज महाराष्ट्राचा पुतळा विराजमान झाला. या ठिकाणी काय भावना आहे? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, हे दोघांच्या आशीर्वादानं जे मला बळ दिली, जे मला ताकद दिली, जे मला निधी दिला खालचे बेसिमेंटसाठी एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना, आणि अनेक वर्षापासून इथं आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते बांधू शकले नाही. अनेक लोक सत्तेमध्ये होते, पण छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे 18 पगड जातीचे सर्व जमातीचे, सर्व धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे. का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते. सर्व 18 पगड जातीला न्याय द्यायचं, स्वराज्य निर्माण करायचं काम कोणी देशामध्ये केलं असं तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि पाथरी विधानसभाचे सर्व शिवप्रेमाची भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सेलू कार्नरला बसायला पाहिजे. आणि मी लोकांना शब्द दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी सेलू कार्नरला बसविणारच आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं सेलू कार्नरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसलेला आहे. आणि मी असं सांगितलं होतं की मी आमदार झालो तर मी आमदारकीची शपथ नंतर घेईन, पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सेलू कार्नरला बसवीन, त्याच्यानंतर माझी पुढची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझे विधान परिषदची पुढची वाटचाल मी आज चालू ठेवलेली आहे. आणि आज शपथ घ्यायला मी मुंबईला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी शपथ घ्यायला मुंबईला आज जाणार आहे. माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झालेली. तुम्ही म्हणले अनेक लोकांनी अडथळे आणले परत या पुतळा उभारणीमध्ये, नेमकं कोण अडथळे आणले आणि काय कशा स्वरूपाचे अडथळे होते? आता मंत्रालयाची परमिशन आम्हाला भेटलेली 6 महिने झाले, पण आम्हाला कलेक्टर परमिशन देत नाही, SP परमिशन देत नाही. आज मंत्रालयाचं पत्र मी तुम्हाला आता देऊ शकतो, माझ्या व्हॉट्सअपवर आहे. मंत्रालयाची परमिशन येऊन 6 महिने झाले. आमचे मिटिंगा झाले, आमचे इथले आमचे सन्माननीय नगराध्यक्ष, आमचे बंधू, सन्माननीय आमचे सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमचे कार्यकर्ते, विधानसभा प्रमुख आमचे बालू कुराडे साहेब असू द्या, आमचे शैलेश कत्रवार साहेब असू द्या, आमचे सगळे शिवप्रेमी जितके इथले तालुक्याचे मतदारसंघाचे सगळे लोक होते, त्यांनी खूप परिश्रम केला की परमिशनसाठी. पण आता काय राजकीय लोकांना त्यांचे बळ वापरून ते परमिशन रोखून ठेवली होती. पण आज देवाच्या कृपानं मी आमदार झालो आणि मी जे शपथ घेतली होती की मी विधानसभाची पुढची वाटचाल तुम्हाला आता जे सांगितली की मी छत्रपती शिवाजी महाराजांची बसूनच त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढची वाटचाल सुरू करणार आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आमदार झालेलो आहे. आमदार होऊन मी चांगले कार्य गोरगरिबासाठी न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाखाली आपण काम करू आणि सन्माननीय आमचे नेते परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि परभणी जिल्ह्यात लोकांना चांगले दिवस येण्यासाठी आम्ही काम करू. आज उद्धव ठाकरेंची परभणी सभा आहे. सातत्यानं उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करतायत. आज ही परभणी सभा चालू आहे, काय सांगाल? आता कसं आहे, उद्धव साहेब लय मोठे माणसं आहे, मी तर काय सांगायला नाही पाहिजे. उद्धव साहेबांवर काय वेळ आली बघा. अक्षदा मंगल कार्यालयामध्ये 300 लोक बसतात, माझ्या पुतळ्याच्या आवाराला 1000 लोक होते इथं. मी एक एकनाथ शिंदेचा शिलेदार छोटा माणूस, आज उद्धव साहेबांवर अशी अवस्था इथले पुढाऱ्यांना आणलेली की 300-300 लोकांमध्ये बसलेली हॉलमध्ये सभा घ्यायची वेळ आलेली. एकनाथ शिंदे साहेब असा नेतृत्व आहे, त्यांना बघायला 25,000 लोक येते. एकनाथ शिंदे साहेबांची अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे
एकनाथ शिंदे साहेब कुठून गेले तर रस्त्यावर हजारो लोक उभा राहते का म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 450 कोटी रुपये दिले. 80,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं आणि उद्धव साहेबांना 2.5 वर्षात 2 कोटी रुपये दिले आणि 17 लोकांचा जीव वाचविला. हे फरक एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि उद्धव साहेबांमध्ये. उद्धव साहेब घरात बसून लाईव्ह करते आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही अनिल कपूरची पिक्चर बघितली का? नायक, आमचे नेते नायक आहे. सर्वसामान्य रोडवर उतरणार काम करणारा नेता महाराष्ट्रामध्ये कुणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि 2029 ला आम्हाला 100% खात्री आहे, लोक त्यांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतील. संजय राऊत सतत टीका करतायत शिंदेवर. काय हो, संजय राऊतचं काम झालेलं आहे, त्याला कामच काय राहिलेलं नाही. संजय राऊत साहेब काय, त्यांना दुसरं काय काम आहे त्यांच्याकडे? आता ते जितका बोलणार तितकं आमच्याकडे लोक येणार. आता 6 खासदार आले, आता 14 आमदार येणार लवकरच. ते आता ऑपरेशन टायगर 2 चालू होणार आहे आणि मला तर वाटतं ते आदित्य ठाकरेच आमच्या पक्षात यायला नाही पाहिजे, हे मला भीती आहे. साहेबाला सांगावं लागेल त्याला येऊ नको म्हणून. आमदार येणार आहेत काही? 14 आमदार येणार आहे, अजून लोक येणार आहे, अनेक नगरसेवक येणार आहे. अहो, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास तीच काय लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारा एक कोणी नेता असेल महाराष्ट्रामध्ये ते आज ज्योतिताई वाघमारे मागासवर्गीय कुटुंबामधली माझ्या बहीणला त्यांनी खासदार केला. सामान्य अल्पसंख्याक कुटुंबामधला सईद खानला 4 वर्ष अगोदर कोण ओळखत होता? आज शहीद खानला महाराष्ट्र ओळखते. कोणामुळे ओळखते? एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांमुळे ओळखते. असे लोक 18 पगड जातीचे लोक एकनाथ शिंदे साहेबांना आमदार केले, खासदार केले. हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेते आणि विकास खरं कोणी करत असेल महाराष्ट्रात तर एकनाथ शिंदे साहेब. उभारणीसाठी अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांची, पातळीतल्या नागरिकांची मनापासून इच्छा होती. त्यावेळेस ह्या 2-4 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी आंदोलनं पण झाली. आंदोलनानंतर सईद खान यांनी पुढाकार घेतला आणि सईद खान यांच्या पुढाकारानं आज अश्वारूढ पुतळ्याची उभारणी झाली. त्यामुळे मी त्या आंदोलनकर्त्यांना आणि विशेषतः सय्यद खान, त्यांचे भाऊ आसिफ खान नगराध्यक्ष यांचं मनपूर्वक स्वागत करतो की यांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा केला आणि ह्या नगरपालिकेनं ठराव घेऊन ह्या चौकाला नावसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलं. त्याबद्दल त्यांचं सर्व नगरपालिकेच्या सदस्यांचं, अध्यक्षाचं, आमदार सईद खान यांचं आणि ह्या पुतळा उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचं ह्या ठिकाणी अंतःकरणातून स्वागत करतो. उद्धव ठाकरेंची सभा आहे आज परभणीत, काय सांगाल? आता ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांच्या मेळाव्याच्या अनुषंगाने ते परभणीत आलेत, त्यांचं वेलकम. काल झिरो फाट्यावर त्यांनी तुमच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात गद्दार झाले तुम्ही म्हणून. उद्धव साहेब काय बोलले ह्याच्याकडे आपण लक्ष देणार नाही, कारण आपण आधीच ठरवलं की उद्धव साहेबाच्या कोणत्याही प्रश्नाला आपण उत्तर द्यायचं नाही. संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत तर ते काय हम तो इतने बेशरम आहे की वो शर्म भी हमसे शर्माती, तर संजय राऊत बद्दल बोललं तर बरं होईल. आता ते माणूस मला म्हणते की हे दारू पीत होते. अरे राऊत साहेब, तुम्हीच म्हणतात, तुमच्या घरी कधी पाणी तरी पिले का विचारा बरं म्हणा. मी तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही. तुमच्या मायच्या इमानदारीने सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांग म्हणा. मी तरी माझ्या लेकरा शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधी बाटलो नाही आणि बाटणार बी नाही. पण तुम्ही अशा खोटे नाटे कशाला सांगता? मी तिथं बदामाची छोटीशी बरणी होती, बाजूला वेपर्स होते, मी दिवसभर उपाशी होतो आणि म्हणून मी ते बदाम काढून खात होतो. ते फोटो आज बी तुम्ही कोणीही म्हणायचं, बरं विमानात दारू नेता येते का, सिगरेट नेता येते का, बिडी नेता येते का, तंबाखू नेता येते का? पण संजय राऊत एवढा बेमानच कोणी नाही. उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं आणि साहेबाचंच पटत नाही, तर ते पुढी बोलत नाही. त्यांना नुकसान कसं पोहोचेल एवढंच काम करतात ते उद्धव ठाकरेंना. सर, आज याच्या आधी महाराष्ट्र आपल्या पाथरी शहर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार होते, राष्ट्रवादीचे होते, पण त्यांनी पाथरी शहरातील शिवली कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी केली नाही, पण मुस्लिम मावळ्यांना आज उभारलेले आहे. काय सर? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे मावळेसुद्धा मुस्लिम समाजाचे होते. जे शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवीत होते ते ह्या ठिकाणी कार्यरत राहिले. आज सईद खान यांचा शिवाजी महाराजांवर दृढ विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी करू शकले. आता बाकीचे काही गोष्टी करू शकले नाही, त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा किंवा त्यांना सरकारमधून पाठबळ मिळालं नसावं. पण सईद खाननं ज्या ताकदीनं पुढाकार घेतला आणि ज्या ताकदीनं पुतळा उभा केला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण ह्या ठिकाणचे काही माजी आमदार होते, बाबाजानी दुराणी साहेब, त्यांची इच्छा होती की मार्केट कमिटीच्या आवारात पुतळा बसवावा, या चौकात बसू नये. परंतु लोकांची इच्छा होती की शिवाजी महाराज कुठं बंदिस्त नको, रोडवर असावे आणि चौकात असावे. ती चौकाची पूर्तता सईद खान आणि त्यांच्या भावानी आसिफ खान नगराध्यक्ष दोघांनी मिळून केली.
त्याबद्दल पाथरीतल्या जनतेच्या वतीने मी दोघा भावंडांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि असं त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो. शिवसेनेत आता 14 आमदार दाखल होणार अशी चर्चा आहे. कधीपर्यंत हा सगळा मुहूर्त काढला? नाही ते काही आपल्याला माहित नाही. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा? ऑपरेशन टायगर पुढे सुरू राहणार खासदार साहेब. ते शिंदे साहेबाला विचारा ना, माझ्यापाशी जास्त